कोल्हापूर एलसीबीचा थरारक ट्रॅप, रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यात गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी पुकारलेल्या मोहिमेला मोठे यश आले आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली सापळा रचून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार ऋषिकेश उर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे राहणार राजारामपुरी याला बेकायदेशीर गावठी बनावटीच्या पिस्तुलासह बेड्या ठोकल्या आहेत। या कारवाईत 50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहरात खळबळ उडाली आहे। पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय जालिंदर जाधव यांचे पथक गस्त घालत असताना अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदाराकडून सोन्या कुऱ्हाडे हा पिस्तुलासह शाहू टोल नाक्याजवळ येणार असल्याची पक्की माहिती मिळाली। पोलिसांनी तात्काळ उड्डाणपुलाखाली फिल्डिंग लावली। संशयित सोन्या कुऱ्हाडे तिथे येताच पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले। त्याच्या अंगझडतीमध्ये घातक गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस आढळून आले। तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। हे पिस्तूल त्याचा मित्र आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास देवदास वाघमारे उर्फ पांडा शेठ राहणार लक्ष्मीपुरी याने दिल्याचे निष्पन्न झाले आहे। सध्या पांडा शेठ फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। या दोन्ही आरोपींवर राजारामपुरी आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून हे पिस्तूल नक्की कोणत्या घातपातासाठी आणले होते याचा तपास आता युद्धपातळीवर सुरू आहे।